आता गणपती बाप्पाचे आगमन होणार, त्याच्यासाठी गोडधोड करायलाच पाहिजे, म्हणून मी पुरणपोळी बनवते आहे. सारण घेतलं आणि त्या पुरणपोळीमध्ये भरलं आणि लाटलं. व्यवस्थित दोन्ही बाजूनी लाटून घ्यायचं आणि परत एकदा करते आहे. परत सारण भरलं आणि पोळीला छान गोल करून पुरण निघायला नाही पाहिजे म्हणून व्यवस्थित भरायचं आणि परत लाटायचं. असं लाटून झालं की व्यवस्थित हलक्या हाताने लाटायचं. तव्याला तूप लावायचं आणि पुरणपोळीलाही तूप लावायचं आणि शेकून घ्यायचं. मंद गॅसमध्ये शेकायचं आणि दोन्ही बाजूनी छान व्यवस्थित शेकून घ्यायचं. स्लो फ्लेममध्ये शेकलं की पुरणपोळ्या चांगल्या तयार होतात, जळत नाही. आणि दोन्ही बाजूनी मस्त छान पाहिजे तेवढं तूप लावायचं. आणि पुरणपोळी मी छोट्या छोट्या बनवलेल्या आहे, पण छान मस्त वासही सुंदर येतो. माझ्या पुरणपोळ्या तयार